नमस्कार. मी डॉक्टर ए डी जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, बाबू कला नाभ वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय डिग्रस, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेवर चीनी वस्तू आणि बाजार यांचा परिणाम हे पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार नियंत्रित करण्याच्या उद्देशाने 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची अर्थात WTOची स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या गॅटच्या जागी WTO निर्माण करण्यात आलेला असून या संघटनेमध्ये 164 राष्ट्रीय सदस्य आहेत. भारत WTOचा संस्थापक सदस्य आहे. चीनला 2001 मध्ये जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले. चीन WTOचा संस्थापक सदस्य होण्यास इच्छुक होता, परंतु अमेरिका, युरोपियन देश आणि जपानने यास विरोध केला, कारण चीनने आपल्या अर्थविषयक धोरणामध्ये आधी सुधारणा कराव्यात अशी या देशाची धारणा होती. 1970 पर्यंत चीनी अर्थव्यवस्था साम्यवादी सरकारतर्फे नियंत्रित करण्यात येत होती आणि ती बंदिस्त अर्थव्यवस्था होती. 1980 पासून चीनने आपली अर्थव्यवस्था मुक्त करण्यास सुरुवात केली. गॅटमध्ये चीनचा दर्जा निरीक्षकाचा होता. 1986 पासून चीनला गॅटमध्ये सहभागी करून घेण्यात आले. चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश झाल्यानंतर चीनचा आर्थिक विकास झपाट्याने झाला. चीनच्या GDP आणि विदेश व्यापारात वाढ होऊ लागली. अमेरिकेनंतर चीन जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली. भारत 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्येही वाढ होत आहे, परंतु चीनच्या तुलनेत कमी आहे. चीनची निर्यात जगातील अनेक देशांमध्ये आहे. अमेरिकेतसुद्धा चीनच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. भारतीय बाजारातील चीनी वस्तू. चीनने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर चीनमध्ये तयार झालेल्या अनेक वस्तूंची निर्यात जगातील विविध देशांमध्ये सुरू झाली. भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चीनी वस्तू आयात होत आहेत. विशेषतः गेल्या दशकापासून चीनी वस्तूंनी भारतातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात काबीज केल्या आहेत. चीनमधून भारतीय बाजारपेठेत प्रामुख्याने विद्युत यंत्रे आणि साहित्य, सेंद्रिय रसायने, न्यूक्लिअर रिॲक्टर, बॉयलर्स, रेशीम, तेल, संगणक, टेलिफोन, फर्निचर, प्लॅस्टिक उत्पादने, व्हिडिओ गेम्स, कार्ड गेम्स, हेडफोन, मायक्रोफोन, रबर टायर्स, लहान मुलांच्या विविध खेळणी, बॅग्स, सौंदर्य प्रसाधने, रंग, मोबाईल्स इत्यादी वस्तू निर्यात होतात. चीनी वस्तू स्वस्त असल्यामुळे भारतीय लोक त्या मोठ्या प्रमाणात खरेदीही करतात. चीनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठेतील सर्व क्षेत्रे काबीज केलेली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि उद्योगासाठी हा एक मोठा धोका मानला जातो. म्हणून कधीकधी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यासाठी आंदोलनेसुद्धा केली जातात. दर्जा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चीनी वस्तू धोकादायकच आहे असे मानले जाते. 2008 मध्ये चीनमधील दूध घोटाळा अन्न सुरक्षेच्या संदर्भात अत्यंत धोकादायक मानला गेला. यामुळे चीनी लोकांचा दुग्धजन्य पदार्थांवरचा विश्वासच नष्ट झाला होता. अलीकडे चीनचेही खाद्यपदार्थ भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले आहेत. यामुळे भारतीय युवकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे असे आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मत आहे. भारत, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, तिबेट इत्यादी देशांनी चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यासाठी मोहीम सुरू केली होती. भारतातील अनेक दुकानदारांनीसुद्धा चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे, कारण याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. चीनी वस्तूंचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम. भारतीय बाजारात चीनी वस्तू स्वस्त असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात जनतेकडून खरेदी केली जाते. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि उद्योगावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात राज्यसभेचे सदस्य श्री नरेश गुजराल यांच्या अध्यक्षतेखाली संसदेने स्थायी समिती स्थापन केली होती आणि या समितीकडे भारतीय उत्पादनावर चीनी वस्तूंचा परिणाम अभ्यासण्याचे काम सोपविले होते. चीनच्या वस्तू आणि इतर उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. आपल्या स्वस्त उत्पादनामुळे चीनने मोठ्या प्रमाणात जागतिक बाजार काबीज केली आहे. आपली निर्यात वाढविण्यासाठी चीन नवनवीन योजना तयार करून त्याद्वारे इतर देशातील उद्योगधंदे काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतसुद्धा याला अपवाद नाही. सध्या चीन जागतिक सत्ता म्हणून उदयास आला असून जगातील लहान देशांवर आपल्या व्यापारविषयक शर्ती आणि अटी लादण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सुद्धा भारताला धोका निर्माण झाला आहे.
चीन, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांवर प्रभाव निर्माण करीत असल्यामुळे भारतासमोर समस्या निर्माण करीत आहे. यामुळे भारताचे विकास कार्यक्रमावरून इतर बाबीकडे लक्ष वेधले जाते. चीनी वस्तूमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुढील परिणाम होताना दिसून येतात. नंबर 1, चीनी वस्तूंच्या खरेदीमुळे भारतीय पैसा चीनमध्ये जातो. नंबर 2, भारतीय लोकांचा रोजगार कमी होतो. नंबर 3, भारतातील उद्योगधंदे विशेषतः लघु उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नंबर 4, भारताचा GDP कमी होतो. नंबर 5, भारताच्या निर्यात धोरणावर परिणाम होतो. नंबर 6, चीनी वस्तूंच्या खरेदीमुळे भारतीय लोकांच्या मनावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. समारोप. चीनने उद्योगांच्या तसेच उत्पादनाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत असून भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. होळी आपली परंतु रंग आणि पिचकारी चीनी आहेत. दिवाळी आपली परंतु विद्युत दिवे आणि फटाके चीनी आहेत. आपण देवाची पूजा करतो परंतु देवाच्या मूर्त्या चीनमध्ये तयार झालेल्या असतात. आपण मोबाईल, टेलिव्हिजन, संगणक, दिवे, स्वयंपाकघरातील वस्तू, बूट, पॉलिश, फर्निचर, पडदे, पेन, पेन्सिल, खोडरबर एवढेच नव्हे तर रिफिल आणि खाण्याच्या वस्तूसुद्धा चीनी वापरतो. आपण आपल्या मुलांना चीनी खेळणी, बंदूक भेट म्हणून देतो आणि अप्रत्यक्षपणे त्याला माओवादी, दहशतवाद्यासारखा बनण्यास मदत करतो. जर आपण चीनला आपल्या मनावर, बुद्धीवर आणि व्यापारावर विजय मिळवण्यापासून आज थांबविले नाही तर एक दिवस चीन आपल्या देशावरही पुन्हा आक्रमण करू शकतो हे नाकारता येणार नाही. ब्रिटिशसुद्धा सुरुवातीला भारतात व्यापारी म्हणून आले होते आणि राज्यकर्ते बनले होते. हा इतिहास विसरता कामा नये. केवळ भारताला चीन वस्तूपासून धोका नाही तर अमेरिकेसहित संपूर्ण जगाला चीनचा धोका निर्माण झाला आहे. चीन त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या चीनच्या नागरिकांनासुद्धा ठार मारण्यास मागे पुढे बघणार नाही. म्हणून भारतानेच नव्हे तर जगानेसुद्धा चीनपासून सावध राहणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तूमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम थांबविण्यासाठी भारतीय नागरिकांनीसुद्धा चीनी वस्तूवर बहिष्कार टाकला पाहिजे. अन्यथा भारतीय व्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.